अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणामध्ये महत्त्वाची अपडेट। आरोपी विशाल गवळीला घेऊन पोलिसांचा शेगावात पंचनामा। तर हत्येनंतर आरोपी कुठे राहिला, कुणी मदत केली, त्या घटनास्थळाचा घेतला आढावा। कल्याणमधील आरोपी विशाल गवळीची आज पोलीस कोठडी संपणार। तर आज पुन्हा पुढील सुनावणीसाठी कोर्टात हजर केले जाणार। कल्याण अल्पवयीन मुलीचं अपहरण, लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीवर 2023 मध्ये गुन्हा दाखल होता। तर पोक्सो अंतर्गत त्याच्यावर गुन्ह्यामध्ये 90 दिवसात पोलिसांनी चार्जशीट न्यायालयामध्ये दाखल न केल्यामुळे कायद्याची पळवट काढत जामीन मिळवल्याची माहिती। महिला आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी आता पोलीस ऍक्शन मोडवर। तर कल्याण परिमंडळ 3 मधील 8 पोलीस ठाण्यामध्ये विशेष कक्ष सुरू करणार। ठाण्याच्या राजगुरुनगरमध्ये घडलेल्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचा गोसावी समाजाकडून निषेध। कोल्हापूरच्या इचलकरंजी परिसरामध्ये सुद्धा मोर्चा काढत केली निदर्शनं। जळगावच्या पाळदीतील राड्या प्रकरणी 7 संशयितांना 2 दिवसांची पोलीस कोठडी। 25 जणांविरोधात गुन्हा दाखल। तर गुलाबराव पाटलांच्या पत्नीच्या वाहनाचा धक्का लागल्यामुळे झाला होता हा वाद। मुरबाडमधील लाच घेणाऱ्या पोलीस निरीक्षक पोलीस शिपायावर कारवाई। तर 2 लाखांची लाच घेताना एसीबीच्या पथकानं रंगेहात पकडलं। धाराशिवच्या उमरगा तालुक्यातल्या येणगूर या गावामध्ये आज कडकडीत बंद। तर तरुणांवर तलवारीनं हल्ला केल्याच्या निषेधार्थ गाव बंद। तरुणांना न्याय मिळावा यासाठी गावकऱ्यांचं आंदोलन। कल्याण डोंबिवलीमध्ये आज 18 तास पाणी पुरवठा बंद। जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये विद्युत आणि यांत्रिकी उपकरणांची दुरुस्ती करण्यात येणार। 3 जानेवारीला मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात पाणी पुरवठा बंद राहणार। तर पडघा मोहने या ठिकाणी लाईनवरील बॅकअप रिले बदलण्याचं काम होणार। ग्राहकांच्या मागणीमुळे महावितरणकडून आता अभय योजनेला 31 मार्च 2025 पर्यंत वाढ। तर योजनेअंतर्गत वीज बिलाच्या थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ। परभणी रेल्वे स्थानकावरून बाहेर जाणाऱ्यांचे पुलाचे काम पूर्ण। तर मात्र प्रवाशांसाठी हा पूल खुला न झाल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल। नागरिकांकडून कर वसूल करण्यासाठी परभणी पालिकेची विशेष योजना। तर 1 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान घरपट्टी आणि पाणीपट्टी भरणाऱ्यांसाठी विशेष सूट देण्याचंही या ठिकाणी आयोजन। वसई खाडीखाली बोगद्याच्या कामाच्या आराखड्यामध्ये बदल। तर MMRDA कडून मीरा भाईंदर शहरासाठी सूर्या धरण ही पाणी योजना राबवण्यात येते। MMRDA उत्तन आणि भाईंदर ते विरार दरम्यान 55 किलोमीटर लांबीचा सागरी सेतू बांधणार। प्रकल्प आराखड्याचं काम अंतिम टप्प्यात। आराखडा मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवणार। म्हाडाच्या मुंबई मंडळ मुंबईतील पुनर्वसन आणि पुनर्विकास प्रकल्प आता मार्गी लावणार। तर राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत म्हाडाचा निर्णय। नागपुरात कोळसा धुण्याच्या नावाखाली कोट्यवधींच्या घोटाळ्यांचा आरोप। तर पर्यावरण अभ्यासक दीपक दीक्षित यांच्याकडून नागपूर खंडपीठात याचिका दाखल। घोटाळ्याची स्वतंत्र चौकशी करण्याची सुद्धा मागणी। पालघर जिल्ह्यातील एसटी महामंडळाचे उपक्रम कागदावरच। बसेसच्या दुरावस्थेमुळे प्रवाशांमध्ये नाराजी। तर चालक आणि वाहकांच्या मनमानी कारभाराचा हा फटका। आमदार नरेंद्र बोंडेकरांनी भंडाऱ्यातील पवनी तहसील कार्यालयामध्ये बैठक घेतली। तालुक्यात पुन्हा पूरसदृश्य स्थिती निर्माण न होण्यासाठी उपाययोजना करणार असल्याचं सांगितलं। नंदुरबार जिल्ह्याला मंत्रिपद न मिळाल्यामुळे जिल्ह्यामध्ये पालकमंत्री पदाचा या ठिकाणी भाजपनं द्यावं यासाठी आग्रह। तर भाजप सरचिटणीस विजय चौधरी यांची ही मागणी।